हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यात 29 पैकी 15 जागी भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह जालन्यातही भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार. केडीएमसी निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं. पॅनल क्रमांक 18 मध्ये रेखा चौधरींचा एकच अर्ज. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी बिनविरोध. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयात नाराज पदाधिकाऱ्याकडून तोडफोड. तिकीट न मिळाल्यानं रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काच फोडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकारी नाराज. तिकीट न दिल्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त. नवी मुंबई आणि संभाजीनगर तसंच जालना आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली. जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानं लढणार स्वबळावर. नवी मुंबईत मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला. 13 इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यामुळे मंदा म्हात्रेंची नाराजी. गणेश नाईक सर्व 111 उमेदवार निवडून आणणार आहेत का, मंदा म्हात्रेंचा सवाल. पुण्यातील कुख्यात गुंड गजामाणे आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी. गजामाणेची पत्नी तर बंडू आंदेकरची सून आणि भावजयनं भरला उमेदवारी अर्ज. जपानला मागे टाकत भारत बनला जगातला सर्वात मोठी अर्थव्यवस्था. 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकत बनणार तिसरी मोठी आर्थिक महाशक्ती. ...180 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं कोटा नागदा दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनची यशस्वी चाचणी. चाचणी दरम्यान ग्लासमध्ये ठेवलेलं पाणीही पडलं नाही. बांगलादेशात हिंदूंचं टार्गेट किलिंग सुरू. 12 दिवसात तिसऱ्या हिंदू युवकाची हत्या. फॅक्टरीत काम करणाऱ्या हिंदू व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या. आणि रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधींचा मुलगा रेहानचा अविवा बेगसोबत झाला साखरपुडा. रणथंबोरमध्ये टायगर सफारी करताना दिसले रेहान आणि अविवा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी समोर येते. केडीएमसी निवडणुकीत भाजपनं खातं उघडलेलं आहे. पॅनल क्रमांक 18 मध्ये रेखा चौधरी यांचा एकच अर्ज दाखल झालाय आणि त्यामुळे भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. 18 या प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागा होती आणि एकच अर्ज आल्यानं उमेदवारी बिनविरोध झाल्याची माहिती मिळते. तर कागदपत्र पडताळणीनंतरच आज अधिकृत घोषणा होणार आहे. खरं तर हा विजय हा ईश्वरीय विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे. आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे निवडणूक प्रभारी निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांच्या आणि महायुतीचा हा विजय आहे. तसेच हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर हा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि हा जो विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आणि हा सगळा जो विजय आज झालेला आहे हा सगळा विजय आमच्या वरिष्ठ नेत्यांना समर्पित आहे.